नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज सर्वात महत्त्वाचा एक वेगळा टॉपिक नीट यूजी 2026 साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वाचा आधार कार्ड अपडेट करण्याच्या संदर्भात मी डिटेल्स गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। वास्तविक दरवर्षीप्रमाणे जर आपण विचार करायला गेलो तर परीक्षा मे महिन्यातल्या पहिल्या रविवारी असते आणि त्याच्या अगोदर दरम्यान 4 महिन्याच्या अगोदर एक NTA मार्फत नोटिफिकेशन निघतं। गेल्या वर्षी 2025 ची परीक्षा 4 मे रोजी झाली, परंतु त्याचं नोटिफिकेशन निघत असताना आपल्याला 30 डिसेंबर 2024 ला नोटिफिकेशन निघालेलं होतं। त्या संदर्भामध्ये आज आपल्याला सप्टेंबर महिना आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणखी 2-3 महिने आहे। त्यानंतर 4 महिने अगोदर आपल्याला NTA मार्फत एक नोटिफिकेशन येत असतं आणि त्या मार्फत आपल्याला फॉर्मच्या संदर्भामध्ये किंवा डिटेल्स रजिस्ट्रेशनच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी येत असतात। आपण तुम्हाला त्यावेळी सांगणारच आहे, परंतु त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक असतो की म्हणजे आधार कार्ड, जे आपलं आधार कार्ड आहे त्याच्यावरचं नाव वगैरे अपडेट करून घ्यायचं आहे। वास्तविक पाहता यावर्षी नीट यूजी 2026 साठी NTA किंवा सरकारच्या माध्यमातून एक न्यूज आर्टिकल वेगवेगळ्या याच्यामध्ये पब्लिश होताना दिसत आहेत की जेणेकरून आधार कार्ड वरती जो पत्ता आहे त्या पत्त्याच्या नुसार तुम्हाला एक्झाम सेंटर आणि त्याचबरोबर सेंटर सिटी सुद्धा मिळणार आहे। आता बऱ्याच वेळा असं काही गोष्टी झालेल्या असतात की काही विद्यार्थी राहतात एका ठिकाणी, परंतु ते ट्युशन किंवा प्रिपरेशन साठी एखाद्या वेगळ्या ठिकाणी जातात। उदाहरणार्थ राहणं असतं त्यांचं सोलापूर, सांगली, सातारा आणि ट्युशनसाठी ते लातूर किंवा नांदेडमध्ये किंवा मुंबई, पुण्यामध्ये जात असतात। तर त्यावेळेस तुम्हाला तिथंच एक्झाम देऊन इकडे यावं लागत असतं आणि अशा प्रकारची सुविधा 2025 पर्यंत आपल्याला सेंटर सिटी कोणता आहे ते चॉईस करण्याची संधी फॉर्म मध्ये देण्यात आलेली होती आणि त्यानुसार आपल्याला सेंटर सिटी मिळत होते। परंतु बऱ्याच वेळा सेंटर सिटीच्या चॉईसेसच्या संदर्भामध्ये एवढे सगळे जास्त सेंटर्स वगैरे मागणी होत असल्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी जास्त गर्दी होताना दिसते। त्यामुळं अगदी NTA किंवा भारत सरकार नीटच्या परीक्षेसाठीच्या सेंटरसाठी एक नवीन अपडेट नीट यूजी 2026 पासून आणू इच्छित आहे। म्हणजे आपल्याला कदाचित आधार कार्ड नुसार सेंटर मिळू शकणार आहे, म्हणजे आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे म्हणजे पत्ता आहे त्याला परमनंट ऍड्रेस म्हणूया, त्यानुसार तुम्हाला मिळू शकणार आहे। नीट यूजी 2025च्या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन येईल तो नोटिफिकेशनच्या अगोदर मी तुम्हाला जागृत करण्यासाठी ही गोष्ट सांगतो की आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या। कदाचित एखादा व्यक्तीचं गाव एखादं खेडं गाव असतं आणि ते परत पुणे, मुंबई, रत्नागिरी किंवा कोकण असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण शिफ्ट झालेले असतो नोकरीच्या निमित्ताने, परंतु बऱ्यापैकी 5 किंवा 10 वर्ष आपण तिथेच राहिलेले असतो तर आपल्याला परीक्षेचं सेंटर सुद्धा तिथेच मिळावं असं वाटत असेल तर मात्र आधार कार्डवरचा पत्ता मात्र तुम्ही अपडेट करून घेणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं की समजा ऐन वेळेस आपलं जे मूळ गाव आहे ते गाव तिथंच राहतं आणि अगदी 15-20 वर्षापासून आपण पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये किंवा सोलापूरमध्ये शिफ्ट झालेला असतो नोकरीच्या निमित्ताने आणि आपला आधारवरचा पत्ता आहे तो एकदम खेड्यातला असतो आणि आपल्याला सेंटर मात्र तिथेच मिळण्याची शक्यता असू शकते। त्यामुळं आपण सर्वांनी आपला ऍड्रेस अपडेट करून घ्यायचा आहे। कदाचित यावर्षी नीट यूजी 2026 पासून तुम्हाला सेंटर सिटी तुम्हाला चॉईस करण्यासाठी देण्यात येणार नाही, म्हणजे चॉईसेस 3 किंवा 4 आपल्याला देता येऊ शकत होते ते देता येणार नाही। त्याचबरोबर जे आधार कार्ड अपडेट करत असताना तुम्ही त्याच्यावरचं नाव आहे ते पण अपडेट करून द्या। फादर्स नेम आहे, मदर्स नेम आहे, पत्ता आहे, फोटो, या सगळ्या गोष्टी आत्ताच अपडेट करून घ्या। आता आपल्याला वेळ आहे। 10वीच्या मार्क्स नुसार आधार कार्डवरती नाव असायला पाहिजे। बऱ्याच वेळा एखाद्याचं नाव असतंय अजय भानुदास पाटील आणि आधार कार्डवरती अजय पाटील असते आणि इकडे येताना पाटील अजय भानुदास असतं, तर तसं ठेवायचं नाही। 10वीच्या मार्कशीट नुसार जे नाव आहे तशाच पद्धतीनं नाव तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे। फोटो, त्याचबरोबर ऍड्रेस, या सर्व गोष्टी आपल्याला करायचं आहे। मला या निमित्ताने एक सर्वात लेटेस्ट अपडेट, वास्तविक पाहता ही जे ऑफिशियल अपडेट आहे ते NTAच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून नाही, परंतु 100% पुढे येण्याची शक्यता आहे। मी तुम्हाला त्यासाठी सांगण्यासाठी आलोय। तर हे न्यूज आर्टिकल नुसार मी तुम्हाला सांगत आहे। कदाचित काही लोक परमनंट स्थलांतरित झालेले असतात, कायमचे स्थलांतरित एका ठिकाणी गेले असतात, तर त्यांचा पण ऍड्रेस तुम्ही अपडेट करून घ्या की जेणेकरून आधार कार्ड नुसार आपल्याला एक्झाम सेंटर सिटी मिळण्याची शक्यता नीट यूजी 2026 पासून सुरू होणार आहे।
त्यावेळेस तुम्हाला कुचंबना होऊ नये, अडचण येऊ नये, त्यासाठी मी तुम्हाला अगोदर सांगत आहे. नीट UG 2025-26 साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या आधार कार्डवरचा ॲड्रेस आणि 10वीचं मार्कशीटवरचं नाव आणि तुमचं नाव हे सर्व अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला एक्झाम सिटी सेंटर हे कदाचित आधार कार्डच्या पत्त्यानुसार मिळणार आहे. तुम्हाला चॉईस म्हणजे सेंटर कोणतं घ्यावं यासाठी चॉईसेस जे द्यावं लागत होते ते चॉईसेस मागली जाणार नाहीत. तुमच्या आधारनुसार तुम्हाला सेंटर दिलं जाणार आहे. एकंदरीत आपल्या सर्वांना हा कन्सेप्ट समजून घेतलेला आहे असं मला वाटतं. कदाचित हा समजला असेल किंवा हा व्हिडिओ आपल्या उपयोगाचा आहे असं वाटत असेल तर 100% आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.